सामाजिक भान जपणारा सोहळा, गरजू विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारा सोहळा। इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे, त्यामुळे मला नाही वाटत आम्ही खूप काही संघर्ष केला। फक्त परिस्थिती बदलावीशी वाटली तर मनस्थिती बदलावीच लागते। महाराष्ट्राच्या दातृत्वाला सलाम करणारा सोहळा आणि ज्यांनी मला ही मदत केली त्यांचे आभार मानते, कारण की मला माझ्या पंखांना बळ दिले की मी पुढे काहीतरी करून दाखवेल। मिशन झी 24 तास, संघर्षाला हवी साथ। गेल्या 4 वर्षांपासून झी मीडियानं हाती घेतलेला हा सेवाभावी उपक्रम, घरच्या गरिबीवर मात करत आणि अडचणींशी 2 हात करत 10वीच्या परीक्षेत 90% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा हा सोहळा गुरुवारी संपन्न झाला। मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या 20 गरीब गुणवंतांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटण्यात आले। त्यावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू तरळले, तर त्यांच्या संघर्ष कहाण्या ऐकताना उपस्थितांनाही गहिवरून आलं। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी यंदा विक्रमी आर्थिक मदत जमा झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। सूर्याची पहिली किरणं आहेत आणि ती तुमच्या मदतीच्या प्रिझममधून जेव्हा बाहेर पडतील तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांच्या कर्तृत्वाचं इंद्रधनुष्य महाराष्ट्राच्या आभाळामध्ये नक्कीच चमकलेलं असेल याचा मला विश्वास आहे। आपल्या देणगीतून, आपल्या दानातून, केवळ दान नाही आहे, माझं मत आहे आपण करतायत ही महाराष्ट्राच्या भविष्याची गुंतवणूक आहे आणि ही गुंतवणूक अशाच प्रकारे आयुष्यभर कष्ट करून ही मुलं त्या गुंतवणुकीची सव्याच परतफेड महाराष्ट्राला करतील आणि एक दिवस आज ते घेणारे आहेत, एक दिवस ते महाराष्ट्राला दाते म्हणून प्रसिद्ध होतील याची मला खात्री आहे। पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी ज्यांना आर्थिक मदत मिळाली त्या विद्यार्थ्यांनी यावेळी झी मीडियाचे आभार मानले। गाय चरते रानात गोष्ट सांगते कानात, गाय चरते रानात गोष्ट सांगते कानात। झी 24 तास सारखं न्यूज चॅनल नाही या पूर्ण हिंदुस्थानात। न्यूज तर प्रत्येक जण देत असतं, मात्र अशा काही गोष्टी की जे विद्यार्थ्यांनी सहन केलेल्या हालापेष्टात दाखवतात ते फक्त झी 24 तासच करू शकतो। IAS अधिकारी व्हायला हवी, कारण माझ्या मुकबधीर आईच्या डोळ्यांतून मला माझं IAS व्हायचं स्वप्न दिसतं। तिला वाटतं, कारण लाल दिव्याच्या गाडीचं सर्वांनाच आकर्षण असतं आणि तसंच मलाही आहे आणि तिच्या डोळ्यातून मला ते स्वप्न बघायचं आहे आणि तिला एकदा आयुष्यात मला लाल दिव्याच्या गाडीतून फिरवायचं आहे। आपला वाढदिवस असतानाही शिक्षण मंत्री विनोद तावडे या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते। झी 24 तास राष्ट्रबांधणीच्या कामातही नंबर 1 असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। TRPच्या ब्रेकिंगच्या स्पर्धेत न जाता नेशन मेकिंगच्या स्पर्धेत झी 24 तास आज क्रमांक 1 वर आहे। विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला खास उपस्थित होते। उदय निरगुडकरांना अशी विनंती राहील की विद्यार्थी गेल्या 4 वर्षापासून सध्या काय करत आहेत याची जर माहिती आम्हाला मिळाली तर मुंबई विद्यापीठाच्या प्राधिकरणांच्या मान्यतेने या सर्व विद्यार्थ्यांचं मुंबई विद्यापीठात जर ते शिक्षण घेणार असतील तर आपण ज्याला एडेड कोर्सेस म्हणतो अशा कोर्सेसमधलं सर्व शिक्षण मुंबई विद्यापीठ विनामूल्य करेल अशी मी विद्यापीठातर्फे ग्वाही देतो। राजकारणात जाण्याच्या व्यतिरिक्त सर्व क्षेत्रामध्ये आम्ही जायला तयार आहे अशी संकल्पना सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। झी 24 तास ही आता ही वृत्तवाहिनी अशी निर्माण झालेली आहे, आता तो एक सामाजिक आरसा निर्माण झाला आहे महाराष्ट्राचा। तुमच्या जीवनातली पहिली यशाची पायरी आहे, अशाच अनेक पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत। एक बच्ची ने कि गरीबी के बावजूद भी, गांव में रहने के बाद भी हमने ये किया। खूप माणूस म्हणतात इन स्पाइट ऑफ दॅट, पण मी तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाची, प्रत्येक देशाची, प्रत्येक समाजाची एक USP असतात आणि जो USP असतात ते वेगळे असतात आणि तुमची जी USP आहे ते तुमची गरिबी आहे, तुमच्या ग्रामीणत्व आहे। त्यामुळे तुम्ही कधी ते विचार करू नका की इन स्पाइट ऑफ दॅट, तर सांगायचं बिकॉज ऑफ दॅट। गरिबी असणं किंवा खिशामध्ये काहीही नसणं हा काही माणसाचा गुन्हा नाही आहे, पण प्राप्त परिस्थितीला तोंड कसं द्यावं आणि आपण जगामध्ये कसं पुढे यावं
याचा पाठ या मुलांनी घालून दिलेला आहे. विनोद जी को जन्मदिन का इससे अच्छा कोई तोहफा नहीं मिल सकता कि जो काम उनके मन का है, जो काम सरकार को करना के उनके मन में रहा होगा, वो आज उदय निरगुडकर जी और उनके टीम के लोग कर रहे हैं. मी 88ला 10वी झालो आणि माझ्या आयुष्यात मी 9 फूट बाय 11 फूट या खोलीत काय राहिलो. 9 फूट बाय 11 आणि माझेही आदर्श स्वामी विवेकानंद होते. आणि मी लहानपणी माझ्याही वडिलांचं निधन लहान असताना झालं आणि त्यावेळेला मी ठरवलं आयुष्यात की काहीतरी वेगळं करायचं. काय करायचं माहीत नव्हतं, काय होणार माहीत नव्हतं, पण म्हटलं भारताच्या विकासासाठी काहीतरी काम करायचं. श्री रविशंकरजी म्हणतात इंटेलिजन्ससोबत 3 आय आपल्याला अजून असणं गरजेचं आहे. ते म्हणजे इनोव्हेशन, इन्स्पिरेशन आणि इंट्युशन. गुणवंत विद्यार्थ्यांना एसएल मीडिया समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या मराठी आत्मचरित्राचं पुस्तक भेट देण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते असलेल्या नवनीत प्रकाशनच्या वतीनं यावेळी शैक्षणिक साहित्य वाटण्यात आलं. कार्यक्रम पाहून अक्षरशः म्हणजे मी तो भारावूनच गेलो की एवढी संघर्ष करणारी पालक आणि त्यांचे विद्यार्थी या परिस्थितीमध्ये अभ्यास करतायत. खूप म्हणजे त्यांना शुभेच्छा आणि प्रेरणा आहेतच माझी. आणि यापुढे सुद्धा त्यांनी खूप पुढे यावं अशी माझी त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे. पण झी 24 तासनी जे कार्यक्रम आयोजित केलेत ते खरोखर अप्रतिम आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईला आलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई दर्शन घडवल्यानंतर या प्रेरणादायी कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.